हा विजय कोणा एका राजकीय पक्षाचा किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीचा किंवा संघाचा नसून हा राज्यघटनेचा आणि भारतीय संविधानाचा विजय मानला जाऊ शकतो। हा विजय लोकशाहीचा विजय आहे, ज्या माध्यमातून ज्या पद्धतीने कॉकरोच जनता पार्टी आणि सोबतच सोनम वांगचुक यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केले, जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं, ज्या माध्यमामधली पहिली मागणी, प्रमुख मागणी अशी होती की शिक्षण मंत्री म्हणून जे काम करत असताना जे काही घोटाळे होत आहेत, मग नीट पेपर फुटी प्रकरण असेल किंवा यासारखे अजून काही शैक्षणिक घोटाळे असतील, या सगळ्यांचा बदला किंवा या सगळ्यांमध्ये जे बदल व्हायला पाहिजे, या बदलांसंदर्भात जी मान्यता होती की ती माननीय श्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तर ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे। थोडंसं व्यथित होऊन एक ट्विट करण्यात आले, ज्यामध्ये पत्र टाकण्यात आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी एक राजीनामा याबद्दलचं पत्र दिलंय। 10 दिवसात जे काही झालं त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय, असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून म्हणतोय, तरुणांनी जर ठरवलं तर देश बदलायचा तर तो बदलला जाऊ शकतो, याची सुरुवात आता झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। धन्यवाद।